नमस्कार. गार्डनिंग अँड ॲग्री युनिवर्समध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आजचा व्हिडिओ गुलाबी बहाव्याविषयीचा आहे. आता आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही गुलाबी बहाव्याची खूप जास्त माहिती सांगत नाही. त्याबद्दल अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेतच. आजच्या व्हिडिओचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश काय आहे सांगू का? तर गुलाबी बहाव्याचा या वर्षीचा सर्वांग सुंदर बहर दाखवणं हा या व्हिडिओचा उद्देश आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे, पिवळा बहावा उन्हाळ्यात फुलतो, तर गुलाबी बहावा जवळपास पावसाळ्याच्या सुरुवातीला चांगला खुलतो पण आणि फुलतो पण. माझ्याकडं बहाव्याचे 2-3 प्रकार आहेत. गुलाबीमध्येच बरं, पिवळा बहावा वगळता गुलाबीमध्येही 2-3 प्रकार आहेत. एक गुलाबी बहावा वसंत ऋतूच्या पूर्वीपासूनच जवळपास फेब्रुवारीपासून फुलतो जूनपर्यंत, आणि दुसरा हा जो मी इथे दाखवतो आहे हा दुसरावाला बहावा आहे. जूनपासून जवळपास ऑक्टोबर, नोव्हेंबर, कधी कधी डिसेंबरपर्यंत फुलतो. इतका म्हणजे माझ्याकडं तीव्र हिवाळा सोडला म्हणजे तीव्र हिवाळ्यात फक्त माझ्याकडे बहाव्याची फुलं नसतात, बाकी वर्षभर गुलाबी बहाव्याला फुलं माझ्याकडे येतात. आणि पावसाळ्यात कसं होतं तुम्हाला तर माहिती आहे की सगळीकडे हिरवा शालू पृथ्वीला आलेला असतो, पृथ्वीने हिरवा शालू नेसलेला असतो. त्याच्यामध्ये ही गुलाबी फुलं प्रचंड आकर्षक दिसतात. हा गुलाबी बहावा कित्येकांना मी दिलेला आहे. जवळपास 4 वर्ष झाली मी महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात अनेकांना या बहाव्याच्या बिया दिलेल्या आहेत. कित्येकांच्या घरी सुदृढ रोपं आलेले आहेत. तर 5-6 जणांनी तर मला मागच्या वर्षी फोटो पण पाठवले होते की गुलाबी बहाव्याला फुलं आलेली आहेत. आता यावर्षी पण अनेक जण फोटो पाठवतील की गुलाबी बहाव्याला फुलं आलेली आहेत. कुंडीत पण हा येतो, मोठी कुंडी हवी. बाकी जमिनीत लावाल तर उत्तमच. याला पाण्याचा निचरा होणारी जमीन लागते. कॅशिया रेनेझिरा हे याचं शास्त्रीय नाव असून याला रेनबो शॉवर ट्री असंही म्हणतात. अहो, म्हटलंच पाहिजे ना, किती सर्वांग सुंदर सौंदर्य आहे बघा ना तुम्ही. एक एक फूल, त्याचा आकार, त्याची रचना, त्याची पानं, प्रत्येकच गोष्ट फार अफलातून आहे. पिवळ्या बहाव्यासारखी याची फुलं अशी गुच्छानं किंवा झुंबरानं येत नाहीत. व्हिडिओमध्ये जसं तुम्ही बघताय या प्रकारे याची फुलं येतात. आता कित्येक जण काय म्हणतात, हा बहावा नसून कॅशिया आहे. पण तुम्ही जस्ट जाऊन गुगल करा, बहाव्याचंच इंग्लिशमध्ये नाव कॅशिया असं आहे. म्हणूनच हा कॅशिया नसून हा बहाव्याचाच एक प्रकार आहे. आता तुम्ही क्रिनम लिली बघत असाल किंवा इतरही व्हरायटी बघा ना, अनेक व्हरायटींमध्ये थोडा बहुत फरक असतो, काहींमध्ये प्रचंड फरक असतो. असंच याचं पण आहे. आता काय स्नेक प्लांटचे प्रकार बघा, प्रत्येकामध्ये किती फरक असतो, तसंच बहाव्याचं देखील आहे. आणि बहाव्याच्या जवळपास जगभरात छोट्या मोठ्या फरकासह 100 पेक्षा अधिक जाती आहेत. इतका हा बहावा सुंदर आहे. बहावा बियांपासून उगवतो, एअर लेअरिंग पासून देखील हा उगवतो, पण एअर लेअरिंगला खूप काळजी घ्यावी लागते. वेळोवेळी ते एअर लेअरिंगचं हे बांधल्यानंतर ह्युमिक ॲसिड वगैरे फवारावं लागतं. अजून एक रोपं बनवायचं चांगला प्रकार किंवा पद्धती म्हणा ना, तर ती अशी आहे की पिवळ्याचं रोप लावा आणि त्याच्यावरती ह्या गुलाबीची फांदी कलम करा. खूप यशस्वीपणे हा कलम रुजतो. मी हा स्वतः करून बघितलेला आहे. त्यावर मी एखाद दिवशी फुरसत मिळाल्यावरती नक्की व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला सविस्तर प्रोसेस समजावून सांगेल. हा बघा, एक काडी तोडली की त्याला आजूबाजूने किती सुंदर किरमिरी रंगाची अशी फुलं आहेत बरं. अजून एक गोष्ट म्हणजे याच्या बिया लावायची एक फार वेगळी युनिक पद्धती आहे. ही पद्धती ज्यांनी माझ्याकडून बिया घेतल्या होत्या त्या सर्वांना मी अगदी सखोल शिकवलेली आहे. तुम्हाला जर या बहाव्याच्या बिया हव्या असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये आणि पहिल्या कॉमेंटमध्ये देखील मी माझा नंबर दिलेला आहे. मी तुम्हाला काही चार्जेस घेऊन ह्या बिया घरपोच पाठवून देईल. तसेच उगवायची पद्धती देखील शिकवेल. असेच नवनवीन दुर्मिळ प्लांटवरील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. नमस्कार.